चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत, थेट जाऊयात. बहिणी करता आली पाहिजे. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला, देवेंद्रजींनी चांगलं मॉडेल तयार केलं, अजितदादांनी संमती दिली. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना देवेंद्रजींनी सर्वांनी बसून ही योजना तयार केली आहे. अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे. आमच्या महायुतीची ही योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये 2047 पर्यंत महायुती राहणार आहे आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी बहीण योजना सुरू राहील. अंजली दवान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्यांनी मागणी केली की अजितदादांनी राजीनामा द्यावा. नाही, ठीक आहे, त्यांची मागणी जे काही त्यांनी केली आहे, पण महाराष्ट्र सरकार, आमचं सरकार असे कुठलाही लिकेज ठेवणार नाही किंवा असा कुठलाही राहणार नाही की ज्यातनं कुणाला सोडलं जाईल. आम्ही या ठिकाणी जी विकास खारगे समिती तयार केली आहे ते प्रामाणिक अधिकारी आहे आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी आम्ही या समितीत घेतले. मला वाटतं की ही समिती योग्य पद्धतीने पूर्ण कारवाई करेल. या समितीच्या चौकशीतनं कोणी सुटणार नाही असं आम्ही करतो आहे. काही लोक हायकोर्टमध्ये गेले आहेत, तिथे आम्ही आता उत्कृष्ट वकील उभे केलेले आहेत, उच्चस्तरीय वकील उभे केलेले आहेत, सिनियर वकील उभे केलेले आहेत. काही लोक गुन्हा कॉस्ट करण्याकरता गेले, तिथे आमचे हायकोर्टमध्ये सिनियर वकील आम्ही लावलेले आहे. कोणी सुटणार नाही याची काळजी सरकारने घेतली. मला वाटतं की खारगे अंदाज दिसतोय ते 10-15 दिवसामध्ये पूर्ण अहवाल देईल असं मला वाटतं. एसटी महामंडळाच्या लोगोमधून जय महाराष्ट्र हा शब्द निघालाय. अशा पद्धतीची मराठी एकीकरण समितीची तक्रार आहे परिवहन मंत्र्याकडे. त्यांनी का तक्रार केली, काय त्यांना दिसलं मला माहिती नाही, पण त्याचं उत्तर आता मी बघूनच द्यावं लागेल. त्याची माहिती फार मला आता नाही आहे, पण मी तपासतो. ठिकठिकाणी सर हिंसा होत आहे. बीड मध्येही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष त्यांचे राम खाडे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आणि अंबरनाथ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला. ठिकठिकाणी अशा घटना घडल्या. थोड्या लोकल निवडणुकीमध्ये काही ठिकाणी असे इलेमेंट्स आहेत जे निवडणुकीला गालबोट लावत आहेत. या इलेमेंट कुठल्याही पक्षाचे असेल तर यांना ठोकून काढलं पाहिजे आणि या इलेमेंटच्या माध्यमातून आपले निवडणुकीची जी परंपरा आहे, महाराष्ट्रात कधीही बिहार किंवा इतर राज्यासारखा म्हणजे बिहार 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जो बिहारमध्ये होतं, आता बिहारमध्ये नाही आहे. आता देशामध्ये कुठे असे प्रकार नाही आहे. पण महाराष्ट्रामध्ये असे जे इलेमेंट्स आहे, हे जे प्रकार करतात आहे, त्यांना त्या ठिकाणी प्रचंड पोलीस त्या ठिकाणी त्यांना जेरबंद करतील आणि सामाजिक वातावरण बिघडणाऱ्या लोकांना पोलीस त्या ठिकाणी कडक कारवाई करेल असा मला विश्वास आहे. लाडकी बहीण योजना ही महायुतीची आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. घरात जाऊन स्टिंग ऑपरेशन करणं चुकीचं असं म्हणत त्यांनी निलेश राणे यांच्यावर निशाणा साधलेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांनी दावा केलेला होता आणि त्या दाव्यासंदर्भात बावनकुळेंनी ही भूमिका मांडली आहे.